CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। अनुराधा इंजिनिअरिंग महाविद्यालय आणि अनुराधा पॉलिटेक्निक महाविद्यालयाशी संबंधित कथित बनावट कागदपत्र प्रकरणावर भाजपा नेते सतीश काकडे यांनी माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर टीका केली आहे। CCN न्यूजशी बोलताना सतीश काकडे म्हणाले की माजी आमदार राहुल बोंद्रे यांना खोटे बोलण्याची सवय आहे। ते खोटं बोलतात आणि तेच रेटून बोलण्याचाही प्रयत्न करतात, मात्र वस्तुस्थिती काही वेगळीच आहे। ते पुढे म्हणाले की पंचायत समिती, तहसील प्रशासन आणि नगर परिषद या 3 स्वतंत्र शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी तक्रारी दिल्यानंतरच गुन्हे दाखल झाले आहेत। शासनाचे अधिकारी कोणत्याही कारणाशिवाय किंवा पुराव्याशिवाय गुन्हे दाखल करत नाहीत। संबंधित कागदपत्रांमध्ये काहीतरी गंभीर अनियमितता किंवा बनावटपणा आढळला असेल, म्हणूनच अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत। या प्रकरणाचा तपास सुरू असून सत्य जनतेसमोर येईल असा विश्वासही सतीश काकडे यांनी व्यक्त केला। दरम्यान अनुराधा कॉलेज प्रकरणातील घडामोडींमुळे चिखलीसह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक चर्चेला उधाण आले आहे। चिखली येथील माजी आमदार राहुल बोंद्रे, अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज व अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेज या कॉलेजचे जे बनावट डॉक्युमेंट बनवून हे जे कॉलेज उभारलं आहे, यावरती पंचायत समिती, नगरपालिका व तहसीलदार या सर्व अधिकाऱ्यांकडे सबळ असे पुरावे मिळाले। त्यामुळे या संस्थेवर, या अनुराधा कॉलेज पॉलिटेक्निकवर व इंजिनिअरिंग कॉलेजवर व या संस्थेच्या अध्यक्षावर जे गुन्हे दाखल झालेत, हे एका सबळ पुराव्याच्या आधारावर ते गुन्हे दाखल झालेत। हे जे अधिकारी आहेत, पंचायत समिती, तहसीलदार व नगरपालिका या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे जाऊन पोलिसांना हे सर्व पुरावे दाखवून त्यांच्यावरती 420 असेल किंवा जे त्या कायद्यात बसत असतील असे त्यांच्यावरती, त्या संस्थेवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे राहुल बोंद्रे हे जे आहेत, हे आमच्या मतदारसंघात, चिखली तालुक्या मतदारसंघात सर्वांना माहीत आहे। त्यांचं खोटं बोल पण रेटून बोल ही जी वृत्ती आहे, ही जी सवय आहे, ही सर्व आम्हा जनतेला, चिखली मतदारसंघातल्या हरेक जनतेला माहिती आहे। त्यांचा स्वभावच आहे खोटून बोलायचं, पण खूपच रेटूनच बोलायचं, हा यांच्या सवय आहे यांना। त्यामुळे अधिकाऱ्यांनी जे पुरावे यांच्याकडे जे मिळाले आहे, याच्या आधारावरती यांच्यावरती हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामुळे मी सर्व जनतेला आवाहन करतो, याच्यावरती लवकरात लवकर कठोर अशी कारवाई होणार आहे आणि पोलीस यामध्ये कसूनाची चौकशी करावी व चौकशी करीत आहे अशी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो। आणि लवकरच जनतेपुढे याच्यापेक्षाही अजून सत्य सामोरे येणार आहे आणि खूप मोठा असा चिखली मतदारसंघात या संस्थेचा काळाबाजार व या अध्यक्षाचा काळाबाजार जनतेसमोर लवकरच उघड होणार आहे। धन्यवाद। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।